आता नाशिक महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कामगार मस्तीमध्ये विशेष करून ज्या उमेदवारांना रात्रीचं प्रचार करावा लागतो, कारण सगळे कामगार हे रात्री घरी काही येत असतात आणि त्यामुळेच रात्रीचं प्रचार सुद्धा नाशिकमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय। हे सगळे एकूण भाजपचे जे उमेदवार आहेत हे नाशिकच्या कामगार वस्तीमध्ये प्रचार करतायत। आपल्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक काही कामगार वस्तीमध्ये आपल्याला रात्रीचं प्रचार करावा लागतो, कशा पद्धतीनं तर खूप भारी आम्हाला आता सगळे इथं येरडात कामाला असल्यामुळं रात्रीच्या ते लेट 6 नंतर सुटतात, त्याच्यासाठी आम्हाला इथं प्रचाराला ह्या टायमाला यायला लागतं। आणि याच्यापूर्वी आम्ही नगरसेवक होतो इथं, आता माझी नगरसेवक आहे इथं। याच्या आमच्या पहिलं जे नगरसेवक होते त्यातलं कुठलंच काम नव्हतं। आजपर्यंत आम्ही इथं कॉन्क्रीटचा रस्ता वगैरे सगळं गटारे असतील कॉन्क्रीटचे केलेले, आपण लाईट नळ सगळ्यांना जे त्यांच्या आम्ही जेव्हा आलो तर त्यांच्या इथं आम्ही जाताना पाण्यातून जायला लागायचं। आज तुम्ही बघा कुठं पाणी नाही का काही नाही, सगळीकडे कॉन्क्रीट आणि काम त्याच्यासाठीच आम्हाला लोक मत देतील, हे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। हो, शिवसेनेने सुद्धा मोठी ताकद या प्रभागामध्ये लावलेली आहे, कामगारांचे मोठे प्रश्न आहे, काय एकूणच अजेंडा घेऊन जातात? नाही, आम्ही आता यामध्ये आमचा अजेंडा असा असणार आहे का रोजगार उपलब्धता, म्हणजे आमचे आमदार त्यांच्याकडून आम्हाला रोजगाराची जास्तीत जास्त संधी कशी उपलब्ध करून देता येईल या प्रभागातील नागरिकांसाठी, हा आमचा सगळ्यात मोठा अजेंडा इथे असणार आहे। काही महिला कामगार सुद्धा मोठा संख्येनं आहेत आपल्या प्रभागामध्ये, महिलांसाठी काही खास जे अजेंडा घेऊन जातात ते आपण बोलू। खरं तर महिला कामगार सुद्धा मोठ्या संख्येने या प्रभागामध्ये आहेत, महिलांसाठी काही विशेष आपल्याकडे योजना किंवा जे अजेंडा घेऊन जातात? आम्ही त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं, ज्याला म्हणतो की घरात बसून काम करणं, जास्त बाहेर न जाता त्यांना घरात बसून रोजगार कसा मिळेल याची आम्ही व्यवस्था करतो। अच्छा, अजूनही अनेक असंख्य महिला आहेत ज्या महिलांना रोजगार नाही आहे, त्या लोकांसाठी काही त्यांच्यासाठी पण आम्ही काहीतरी काम निर्माण करू, त्यांच्या हाताला काम मिळेल। आता आमच्या मोदीजींनी बरेच अनेक काढलेले आहेत, त्याच्यामध्ये जे जे त्यांच्यात बसेल त्याच्यामध्ये तुमच्या घरकामध्ये जे काही जे लिंकर आहे, काही महिला अधिने विकतात, त्याच्यासाठी चांगलं आम्ही गाळे वगैरे उपलब्ध करून देऊ की जेणेकरून त्यांची प्रगती होईल, त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांची प्रगती होईल। कारण ते बाहेर जातात तेव्हा मुलं फिरतात बाहेर, त्यांना शिक्षणाची थोडी गोडी लागेल यासाठी आम्ही तो पण प्रयत्न करणार आहोत। तो आपल्या प्रभागामध्ये गोदावरी नदी तरी आहेतच, त्याशिवाय उपनद्या सुद्धा आहेत, या उपनद्यांचं प्रदूषणाचा मुद्दा आहे। आपण त्यावरती काही अजेंडा किंवा त्यावरती काही उपाययोजना या निवडणुकीमध्ये आश्वासन किंवा लोकांना देणार? आश्वासन देण्यापेक्षा आपण पार्श्वभूमीवर कसं आहे, प्रशासन आपल्यासोबत आहे, प्रशासनबरोबर लोकप्रतिनिधी पण आपल्यासोबत आहे। लोकप्रतिनिधी आमदार साहेबांनी दिलेली शिकवण आपण लोकांपर्यंत नेऊ, पण ज्या ठिकाणी ज्या नद्या दुर्दर्शन करायचं काम चालू आहे त्या लोकांनी पण आपण आपली नदी म्हणून जर केलं तर नक्कीच या आणि सुंदर राहतील अशी मी लोकांकडून अपेक्षा बाळगतो। आणि राहिला महिलांचा विषय, तर आता बघा येत्या या 14 तारखेला माननीय आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक 3,000 रुपयाचा पण हप्ता केलेला आहे। आणि त्याचबरोबर या बऱ्याचशा शासकीय ज्या योजना आहेत ज्या आमच्या स्लम एरियासाठी काय योजना त्या लाभ घेता येईल, त्याच्यात बचत गट असेल, अनेक BPL गट असेल, यांच्यासाठी जास्तीत जास्त राबवायचा प्रयत्न आम्ही सगळेजण करूया। तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत। एकूणच नाशिकच्या कामगार वस्तीमध्ये उमेदवारांना अशा पद्धतीने रात्रीचा प्रचार करावा लागतंय आणि त्याच पद्धतीने या उपनद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या उपनद्यांचा प्रदूषणाचा मुद्दा सुद्धा निकाली काढू अशा पद्धतीने हे सगळे भाजपचे जे उमेदवार देत आहेत, त्यामुळे मतदार नेमके कुणाला कौल देतात हे लोकांना महत्त्वाचं असणार आहे। किरण गोलू, जय महाराष्ट्र, नाशिक।